गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण पहिल्या युनिटचे म्हणजे पहिला युनिट सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण जे काही पहिल्या युनिटचा हा जो कंटेंट आहे म्हणजे कोणता अंडरस्टँडिंग व्हॅल्यूज एज्युकेशन हा पहिल्या 2 लेक्चरमध्ये कव्हर केलेला होता. आता हे जे काय आपलं तिसरं लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण हे 2 बीट कव्हर करू. म्हणजे पहिलं कोणतं, सेल्फ एक्सप्लोरेशन ॲज द प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन हा एक बीट, आणि दुसरा कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी द बेसिक ह्युमन अस्पायरेशन अँड देअर फुलफिलमेंट हा दुसरा. म्हणजे हे 2 बीट या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी अशी रिक्वेस्ट आहे, जर लेक्चर आवडत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे. तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण लगेच लेक्चरला सुरुवात करू. हां. आता बघा याच्यामध्ये काय लिहिलं आपण, सेल्फ एक्सप्लोरेशन ॲज द प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. आता सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय हे पहिले आपण समजून घेऊ. सेल्फ एक्सप्लोरेशन इज द प्रोसेस ऑफ डायलॉग बिटवीन व्हॉट आय एम अँड व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू मी. आता बघा की व्हॉट आय एम अँड व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू मी. व्हॉट आय एम म्हणजे काय, ही जनरली करंट स्टेट असते. सध्या माझी करंट स्टेट कोणती आहे त्याला आपण व्हॉट आय एम म्हणतो. आणि व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू मी ही जी काय स्टेट आहे तर याला आपण म्हणतो डिझायर स्टेट, किंवा जे आपल्याला हवी आहे ती स्टेट म्हणजे व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू मी. आता याच्यामधला डायलॉग जे आहे याला आपण सेल्फ एक्सप्लोरेशन असं म्हटलेलं आहे. आता सेल्फ एक्सप्लोरेशन इज द प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग वन सेल्फ बाय ऑब्झर्विंग, अनालायझिंग अँड व्हेरीफाईंग वन्स थॉट, फिलिंग अँड ॲक्शन इन द लाईट ऑफ, म्हणजे टेकिंग कन्सिडरेशन इन टू व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू वन सेल्फ. म्हणजे साध्या भाषेत हे एवढं समजण्याऐवजी साध्या भाषेत सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय, खुचका खुदसे जानना, स्वतःच स्वतःला समजून घेणे म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन साध्या भाषेत. आता बघा जे काय आपण पुस्तकी डेफिनेशन लिहिले, सेल्फ एक्सप्लोरेशन इज द प्रोसेस ऑफ डायलॉग बिटवीन व्हॉट आय एम अँड व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू मी. म्हणजे इथंच मी तीच डायग्राम दाखवली बघा ही. व्हॉट आय एम याला काय म्हटलं मी, माझी ही करंट स्टेटस आहे व्हॉट आय एम, आणि व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू मी म्हणजे काय, हे डिझायर स्टेट आहे. म्हणजे किंवा फायनल स्टेट आहे आपली, की म्हणजे आपल्याला काय हवं आहे तर ते त्याला आपण म्हणलं की व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू मी. व्हॉट आय एम म्हणजे काय, ही माझी करंट किंवा सध्याची स्टेट. आता या दोघांमधला कंटिन्युअस डायलॉग यालाच आपण सेल्फ एक्सप्लोरेशन म्हटलं. म्हणजे जे काही डेफिनेशन लिहिली, सेल्फ एक्सप्लोरेशन इज द प्रोसेस ऑफ डायलॉग बिटवीन व्हॉट आय एम अँड व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू मी, या दोन मधला डायलॉग जो काही आहे त्याला आपण सेल्फ एक्सप्लोरेशन म्हटलं. आता व्हॉट आय एम म्हणजे काय सांगितलं मी, ही आपली स्वतःची करंट स्टेट किंवा सध्याची प्रेझेंट स्टेट, आणि व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू मी म्हणजे काय, हे डिझायर किंवा फायनल स्टेज ज्याला आपण म्हणू. तर या दोन मधला डायलॉग जो आहे त्याला सेल्फ एक्सप्लोरेशन असं म्हणायचं, किंवा साध्या भाषेत खुद का खुद से ज्यांना स्वतःच स्वतःला समजून घेणे म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन. आता बघा, हा नॅचरल ॲक्सेप्टन्स हा वर्ड पूर्ण सिलेबसमध्ये तुम्हाला येणार आहे. तर आता नेमकं नॅचरल ॲक्सेप्टन्स कशाला म्हणायचं बघा. नॅचरल ॲक्सेप्टन्स इज द इनर व्हॉइस ऑर फिलिंग दॅट टेल्स अस व्हॉट इज राईट ऑर रॉंग विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. आता हा जो काही विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स हा फार महत्त्वाचा शब्द आहे. कारण की तो इनर व्हॉइस आहे. म्हणजे दुसऱ्या कोणाचाही इम्पॅक्ट इन्फ्लुअन्स न पडता जो काही इनर व्हॉइस किंवा इनर फिलिंग आहे, दॅट टेल्स अस व्हॉट इज राईट अँड रॉंग विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स, त्याला आपण नॅचरल ॲक्सेप्टन्स असं म्हटलं. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा नंतर कोणाचा किंवा टीचरचा असेल, वडिलाचा असू दे किंवा समाजव्यवस्थेचा कुठलाही इन्फ्लुअन्स नसता, जे काही इनर व्हॉइस जो काही आपला आतला आवाज आहे तर त्याला आपण, आणि तो आतला आवाज काय सांगते, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, तर त्याला आपण नॅचरल ॲक्सेप्टन्स म्हटलं. ही डेफिनेशन सगळ्यांना म्हणजे समजणंच आवश्यक आहे. साधी डेफिनेशन आहे, फारसं असं काही किचकट वगैरे काही नाही त्याच्यात. बघा आता नॅचरल ॲक्सेप्टन्स मी काय, इनर व्हॉइस तो आतला आवाज आहे, ऑर फिलिंग दॅट टेल्स अस व्हॉट इज राईट ऑर रॉंग विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. हा विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स हा फार महत्त्वाचा वर्ड आहे. नाहीतर जर कोणाच्या प्रेशर नुसार जर आपण ऐकत असेल तर तो नॅचरल ॲक्सेप्टन्स होणार नाही. किंवा सोसायटीच्या असू द्या, वडिलाच्या असू द्या, टीचरच्या असू द्या, तर त्याला आपण नॅचरल ॲक्सेप्टन्स म्हणू शकत नाही. तो इनर व्हॉइस असला पाहिजे. आणि
विदाउट एनी एक्सटर्नल असला, विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स जर असेल तरच त्याला आपण नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणू, अदरवाईज त्याला नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणता येणार नाही. बघा आता सिच्युएशन, व्हॉट वी आर नॅचरली ऍसेटेड, व्हॉट वी डू समटाइम्स, म्हणजे काय झालं की हे आपली करंट स्टेट व्हॉट आय एम. आता बघा, स्पीकिंग ट्रूथ, वी नॅचरली ऍक्सेप्टेड द ट्रूथ, वी लाय समटाइम्स बट फील गिल्टी लॅटर. म्हणजे नॅचरली ऍक्सेप्टेबल काय की वी नॅचरली ऍक्सेप्ट द ट्रूथ, म्हणजे ट्रूथ जे आहे हे आपल्याला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला नॅचरली ऍक्सेप्टेड आहे. पण ही व्हॉट आहे म्हणजे करंट स्टेटस काय, वी लाय समटाइम्स बट फील गिल्टी लॅटर. म्हणजे ही काय आपली व्हॉट आहे, पण ही ही जे काय मी लिहिली व्हॉट वी नॅचरली ऍक्सेप्टेड हे म्हणजे डिझायर स्टेट, आणि व्हॉट वी डू समटाइम्स किंवा हे करंट स्टेट ज्याला आपण म्हणू, वी लाय समटाइम्स बट फील गिल्टी लेटर. पण नॅचरली ऍक्सेप्टन्स किंवा डिझायर स्टेट कोणती आहे, वी नॅचरली ऍक्सेप्टेबल द ट्रूथ. सेम हे सगळे असेच एक्झाम्पल, म्हणजे हे जे काय लिहिलं मी रिलेशनशिप, म्हणजे हे काय सगळ्यांना नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे. नंतर हेल्पिंग अदर्स हे सुद्धा नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे, किंवा लिव्हिंग इन पीस हे सुद्धा नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे. शेअरिंग हे सुद्धा नॅचरली, व्हॉट वी नॅचरली ऍक्सेप्टेड बरोबर आहे, सगळेजण नॅचरली ऍक्सेप्टेड करणार. ग्रॅटिट्यूड ज्याला आपण कृतज्ञता हे सुद्धा नॅचरली ऍक्सेप्टेड आहे. फॉरगिव्हनेस हे सुद्धा नॅचरली ऍक्सेप्टेड आहे. आता या इकडे जे काय लिहिलं आहे हे आपण काय लिहिलं आहे, करस्टेड व्हॉट आय एम, म्हणजे फॉरगिव्हनेस. बघा आता साधा एक एक्झाम, फॉरगिव्हनेस गिव्स इनर पीस, ही नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे. पण होल्डिंग ग्रज, ग्रज म्हणजे काय, द्वेष फील्स हेवी अँड पेनफुल, म्हणजे हे कधी कधी व्हॉट आय म्हणजे माझी करंट कधी कधी द्वेष करतो आपण, फील्स हेवी अँड पेनफुल, पण त्याच्यामध्ये नुकसानच होते. म्हणजे हे काय म्हणजे पूर्ण एक दोन जरी एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवले, म्हणजे स्पीकिंग टू नॅचरली ऍक्सेप्टेड आहे, रिलेशनशिप नॅचरली ऍक्सेप्टेड आहे, हेल्पिंग अदर नॅचरली ऍक्सेप्टेड आहे, लिव्हिंग इन पीस नॅचरली. असं कोणाला वाटते का की शांततेत जगायला नाही पाहिजे, म्हणजे ते नॅचरलीच ऍक्सेप्टेड आहे. शेअरिंग सुद्धा आहे, ग्रॅटिट्यूड आहे, फॉरगिव्हनेस. आता हे जे काय आहे, हे मी जे काय एल एच एस ला आर एच एस ला लिहिल्या, हे करंट स्टेट आहेत. पण नॅचरली ऍक्सेप्टेबल कोणत्या, ह्या स्टेट आहेत. म्हणजे याच्यात फारसं असं साधं जरी दोन चार एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवले तरी सहज लक्षात राहील, म्हणजे फारसं असं काही किचकट नाही त्याच्यात. नंतर व्हॉट आय एम म्हणजेच काय, करंट स्टेट, व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल फॉर मी म्हणजे काय, डिझायर स्टेट. आता व्हॉट आय एम म्हणजे माझे काय करंट बिहेवियर, करंट स्टेटस. व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल टू मी म्हणजे काय, इनर अस्पायरेशन, डिझायर स्टेट, व्हॉट आय वॉन्ट टू बी. आय गेट अँग्री, पण आपल्याला काय डिझायर स्टेट कोणती आहे, किंवा व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल टू मी म्हणजे कोणती आहे, आय वॉन्ट टू बी काम अँड कंपोज. नंतर आय फील जेलस, हे काय करंट स्टेट आहे सध्याची, पण आपल्याला कोणती डिझायर स्टेट आहे, किंवा व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल टू मी म्हणजे कोणती आहे, आय वॉन्ट टू फील सिक्युअर अँड ॲप्रिशिएट अदर. नंतर आय लाय समटाइम्स, ही काय झाली करंट स्टेट किंवा व्हॉट आय एम. नंतर व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल टू मी किंवा डिझायर स्टेट फॉर मी कोणती असेल, आय वॉन्ट टू बी ट्रूथफुल. सेम वे आय इग्नोर अदर फिलिंग्स, हे काय झालं की व्हॉट आय एम किंवा माय करंट स्टेटस. नंतर हे जे काय इकडे आपण दाखवलेले आहे, ही काय झाली, व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल टू मी किंवा माय डिझायर किंवा व्हॉट आय वॉन्ट टू बी म्हणजे आय वॉन्ट टू बी रिस्पेक्टफुल रिलेशनशिप. सहज लक्षात राहतील. आता बघा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स, याचे कॅरेक्टरिस्टिक कोणकोणते आहेत. पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे युनिव्हर्सल. आता याच्यावर क्वेश्चन येऊ शकते की व्हॉट आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स, असा साधा जर क्वेश्चन आला तरी आपल्याला सहज कळेल. बघा आता काय लिहिलं आपण, युनिव्हर्सल, इट इज द सेम फॉर ऑल ह्युमन बिंग रिगार्डलेस ऑफ कल्चर एज अँड बॅकग्राऊंड. हा म्हणजे युनिव्हर्सल म्हणजे काय की, बघा आता युनिव्हर्सल म्हणजे काय, इट इज द सेम फॉर ऑल ह्युमन बिंग रिगार्डलेस ऑफ कल्चर एज बॅकग्राऊंड. म्हणजे ही युनिव्हर्सल असणं म्हणजेच काय की सर्व इकडे ऍप्लिकेबल असणं, सर्व गोष्टीसाठी ऍप्लिकेबल असणं, म्हणजे रिगार्डलेस ऑफ कल्चर कोणतं असू द्या, एज कोणतं असू द्या, बॅकग्राऊंड कोणतं, आणि सेम फॉर ऑल ह्युमन बिंग म्हणजे ऍप्लिकेबल फॉर ऑल ह्युमन बिंग रिगार्डलेस ऑफ कल्चर एज बॅकग्राऊंड, त्याला आपण युनिव्हर्सल म्हटलं. नंतर इनव्हेरियंट, इट डज नॉट चेंज विथ टाइम प्लेस ऑर सिच्युएशन, म्हणजे कुठेही बदलणार नाहीत. जे काही आपलं हे बघितलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ट्रूथ, मी एक साधं एक्झाम्पल घेतलं तर ट्रूथ काय होणार, इट डज नॉट चेंज विथ टाइम. म्हणजे आता जर मला 10 वाजता फॉर एक्झाम्पल ट्रूथ, जर मला 10 वाजता हवं आहे तर ते 4 वाजता, किंवा जर खरं बोलणं या देशात जर
समजा फॉर एक्झाम्पल खरं बोलणं जर भारतात नॅचरली ॲक्सेप्टेबल असेल, तर दुसऱ्या देशात सुद्धा ते नॅचरलीच ॲक्सेप्टेड आहे. किंवा त्याला आपण म्हणू प्लेस, टाईम कुठेही म्हणजे काय ते चेंज होत नाही. ट्रुथ म्हणजे काय टाईमनुसार चेंज होत नाही. प्लेसनुसार चेंज और सिच्युएशननुसार चेंज होत नाही. तर त्याला आपण इन्व्हेरियंट म्हणजे त्याच्या कोणत्याही गोष्टीनुसार टाईम, प्लेस और सिच्युएशन याच्यानुसार ते बदलत नाही म्हणून त्याला आपण इन्व्हेरियंट असं म्हणू. नंतर सेल्फ व्हेरिफिएबल. यू कॅन नॉट व्हेरिफाय इट थ्रू युअर ओन इनर एक्सपिरियन्स विदाउट यू कॅन व्हेरिफाय इट थ्रू युअर ओन इनर एक्सपिरियन्स म्हणजे विदाउट रिलाइंग ऑन अदर्स. म्हणजे आपण जे नॅचरल रेसिपीची डेफिनेशनच अशी बघितली, इट इज द इनर फिलिंग दॅट डिसाइड व्हॉट इज राईट अँड रॉंग विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. त्याच्यामुळे हे आपली इनर व्हॉइस आहे किंवा इनर फिलिंग आहे, त्याच्यामुळे ते काय सेल्फ व्हेरिएबल सहज आपल्याला म्हणजे स्वतःला आपण फॉर एक्झाम्पल आपण जर एखाद्या वेळेस खरं बोललं तर सेल्फ व्हेरिएबल मध्ये काय येणार की आपल्याला आनंद मिळणार, काहीतरी समाधान मिळणार. म्हणजे हे स्वतःच याच्या म्हणजे आपलं जे समाधान आहे हे दुसऱ्यावर डिपेंड आहे का, म्हणजे आपण जर खरं बोललो किंवा एखाद्याला हेल्प केली तर तो आपल्याला आपण स्वतःला व्हेरिफाय करू शकतो. म्हणजे सेल्फ व्हेरिएबल आहे ना, म्हणजे एखाद्याला मदत केली आपण साधी तर लगेच आपल्याला त्या दिवशी शांततेत झोप लागते, आनंद वाटते, समाधान वाटते. म्हणजे ह्या गोष्टी आपण सेल्फ विदाउट रिलाइंग ऑन अदर म्हणजे स्वतः यू कॅन व्हेरिफाय इट थ्रू युअर ओन इनर एक्सपिरियन्स. म्हणजे इनर एक्सपिरियन्स म्हणजे जसं कसं मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्याला मदत जर केली तर आपल्याला तेवढं समाधान वाटते, शांततेत झोप वाटते, काहीतरी चांगलं केल्याचा आनंद मिळतो. ह्या गोष्टी त्याला आपण सेल्फ अनकंडिशनल. इट डज नॉट डिपेंडेड ऑन एक्सटर्नल कंडिशन ऑर सिच्युएशन. कारण की आपण काय लिहिलं डेफिनेशनमध्येच बघितलं, नॅचरल ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, इट इज अवर इनर फिलिंग दॅट टेल्स व्हॉट इज राईट अँड रॉंग विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. म्हणजे त्याच्यामुळे दुसऱ्याचा इन्फ्लुअन्सच नाही तर त्याच्यामुळे अनकंडिशनल असणार. कारण की कंडिशन कधी येते की जर दुसऱ्याचा इन्फ्लुअन्स असेल तरच कंडिशन येते, अदरवाईज तशा कंडिशन येत नाही. इनेट. इनेट म्हणजे काय, इनबॉर्न ज्याला म्हणतो. इट इज नॅचरली प्रेझेंट इन एव्हरी ह्युमन बिईंग फ्रॉम द बर्थ. म्हणजे जे काय नॅचरल ॲक्सेप्टन्स या गोष्टी आहेत हे इनबॉर्नच असतात प्रत्येक व्यक्तीच्या अंगी. म्हणजे त्याला असं काही फक्त आपल्याला काय करायचं त्याला जाणून घ्यायचं असते आणि त्याला डेव्हलप करायचे आहे. पण इनबॉर्न असतात का, तर हो. Guided behavior. It helps us understand what is right or wrong, guiding our action. नंतर leads to harmony. Acting according to natural acceptance leads to peace and happiness. जर आपण नॅचरल नुसार इम्प्लिमेंटेशन जर केलं तर leads to harmony and leads to पीस अँड हॅपीनेस ह्या गोष्टी आपल्याला सहज मिळतात. नंतर कंटिन्युअसली ॲक्टिव्ह. इट इज ऑल्वेज प्रेझेंट विदिन अस इवन इफ वी डोंट ऑल्वेज फॉलो इट. म्हणजे जसं आपण इथं बघितली ना ही कॅरेक्टर इनेट म्हणजे काय, ही नॅचरलीच किंवा इनबॉर्नच प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असते. म्हणजे कोणत्या नॅचरल ॲक्सेप्टन्स ही जी काही प्रवृत्ती आहे प्रत्येक व्यक्तीच्या इनबॉर्नच असते. म्हणजे इथं लिहिलं आपण कंटिन्यू आणि ते कंटिन्युअसली ॲक्टिव्ह सुद्धा असतात. म्हणजे इट ऑल्वेज प्रेझेंट विदिन अस इवन इफ वी डोंट ऑल्वेज फॉलो इट. जरी आपण फॉलो नाही केलं म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल खरेपणा प्रत्येक व्यक्तीच्या अंगी आहेच, नॅचरली आहे, इन बॉर्न आहे किंवा इनेट आहे. पण बऱ्याचदा आपण काय करतो की इवन इफ वी डोंट फॉलो इट म्हणजे एखादा व्यक्ती खोटा बोलला म्हणजे त्याच्या अंगी खरेपणा नॅचरली नाही का, तर आहे. म्हणजे पण बऱ्याचदा काय होतं इवन इफ वी डोंट फॉलो इट जरी आपण फॉलो करत नसेल तरी ट्रुथनेस प्रामाणिकपणा जे काही दया या गोष्टी आपल्या अंगी ऑलरेडी इनेट किंवा इनबॉर्न असतात. म्हणजे ते काय कंटिन्युअस ऍक्टिव्ह असतात इवन इफ वी डोंट फॉलो इट. कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. आता कोणकोणते कंटेंट आहेत सेल्फ एक्सप्लोरेशन बघा, पहिला आहे डिझायर्ड अँड प्रोग्राम. आता डिझायर्ड अँड प्रोग्राम, डिझायर म्हणजे काय फायनल किंवा रिक्वायर्ड स्टेज किंवा आणि बघा आता डिझायर म्हणजे काय, डिझायर मीन्स व्हॉट वी वॉन्ट. इट इज अवर बेसिक अस्पायरेशन म्हणजे व्हॉट वी वॉन्ट किंवा व्हॉट इज नॅचरली ॲक्सेप्टेबल टू मी म्हणजे त्याला आपण डिझायर म्हणलं. किंवा व्हॉट इज अवर फायनल गोल त्याला आपण डिझायर म्हणू शकतो. दीज आर ऑल द डिझायर्स वी नॅचरली हॅव. फॉर एक्झाम्पल हॅपीनेस, रिस्पेक्ट, ट्रस्ट, लव्ह, प्रॉस्पेरिटी हे नॅचरल ॲक्सेप्टन्सच आहेत सगळ्या गोष्टी. आणि ह्या डिझायर्ड म्हणजे डिझायर म्हणजे का व्हॉट वी वॉन्ट म्हणजे या गोष्टी सगळ्यांना आपल्याला आवश्यकच आहेत किंवा आपण सगळे जण इच्छित होतो त्याला आपण काय म्हटलं की डिझायर. आता दीज आर युनिव्हर्सल अँड कंटिन्युअस. वी वॉन्ट दे ऑल टाइम्स अँड
फॉर ऑल. म्हणजे आपण ते जे कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स मागच्या स्लाइडला बघितलं, तिथं बघितलं आपण की त्या युनिव्हर्सल असतात, कंटिन्युअस असतात. नंतर प्रोग्राम, धीस रेफर टू द प्रोसेस वी चूज टू फुलफिल अवर डिझायर. आता बघा, डिझायर कोणत्या आहेत आपल्या, ह्या आहेत म्हणजे हॅपीनेस असेल, रिस्पेक्ट असेल, ट्रस्ट असेल, लव्ह असेल, प्रॉस्पेरिटी. आता प्रोग्राम म्हणजे काय, दिस रेफर टू द प्रोसेस वी चूज टू फुलफिल अवर डिझायर. म्हणजे प्रोग्राम जो आहे तो काय, आपल्या जे काही डिझायर आहे त्या फुलफिल करण्याची प्रोसेस म्हणजे प्रोग्राम, हे लक्षात घ्या. बघा, दिस रेफर्स टू द प्रोसेस वी चूज टू फुलफिल अवर डिझायर. म्हणजे प्रोग्राम ही प्रोसेस कशाची आहे, तर डिझायर फुलफिल करण्याची एक प्रोसेस, त्याला आपण प्रोग्राम म्हटलेला आहे. डिझायर म्हणजे काय, डिझायर म्हणजे व्हॉट, डिझायर मीन्स व्हॉट वी वॉन्ट, किंवा व्हॉट इज अवर फायनल स्टेज, और व्हॉट वी वॉन्ट, किंवा व्हॉट इज अवर डिझायर्ड गोल, त्याला आपण किंवा व्हॉट इज अवर फायनल एम, त्याला आपण डिझायर म्हणला, किंवा डिझायर मीन्स व्हॉट वी वॉन्ट, ह्या गोष्टी आपण म्हटल्या. आता बघा, डिझायर आणि प्रोग्राम. डिझायर म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आपण जे काय लिहिलं, हॅपीनेस, रिस्पेक्ट, ट्रस्ट, लव्ह, प्रॉस्पेरिटी, इथं लिहिलं मी हॅपीनेस, रिस्पेक्ट, प्रॉस्पेरिटी, लव्ह, हे ट्रस्ट, हे सगळं काय आहे, डिझायर आहे. डिझायर म्हणजेच काय, मीन्स व्हॉट वी वॉन्ट, म्हणजे हे आपण काय इच्छितो. आता ह्या डिझायर फुलफिल करण्यासाठी जो काही प्रोग्राम आहे, जे काही प्रोसेस आहे, त्याला आपण प्रोग्राम म्हटलं. हे बघा, डेफिनेशन काय लिहिली, धिस रेफर्स टू द प्रोसेस टू चूज टू फुलफिल अवर डिझायर. डिझायर या सगळ्या आपण जे काही मी लेफ्ट हँड साईडला लिहिलं आहे, हे म्हणजे काय, हॅपीनेस असेल, रिस्पेक्ट असेल, प्रॉस्पेरिटी, लव्ह आणि ट्रस्ट, हे सगळं मी कोणत्या लेफ्ट हँड साईडला लिहिलं, हे काय झालं आपला डिझायर. प्रोग्राम म्हणजे काय, की ह्या जे काही डिझायर आहेत, 1 2 3 4 5, ह्या फुलफिल करण्याची जे काय प्रोसेस आहे त्याला आपण प्रोग्राम म्हटलं. आता हॅपीनेस फुलफिल करण्यासाठी कोणती प्रोसेस असेल, राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग इन द रिलेशनशिप. नंतर रिस्पेक्ट जर कसं फुलफिल करायचं असेल, तर काय, इन्सुरिंग म्युच्युअल रिस्पेक्ट, नॉट जस्ट एक्सपेक्टिंग इट. म्हणजे जो काय रिस्पेक्ट आहे दुसऱ्याकडूनच एक्सपेक्ट करायचा का, तर नाही, तर आपण सुद्धा दुसऱ्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. नंतर प्रॉस्पेरिटी, फिलिंग ऑफ हॅव्हिंग इनफ, नॉट जस्ट अक्युमुलेशन फॉर फॉर वेल्थ. नंतर लव्ह, ॲक्सेप्टिंग अदर ॲज दे आर विदाउट विदाउट कंपॅरिझन, हे कंपॅशन चुकून झाला, विदाउट कंपॅरिझन. नंतर ट्रस्ट, अंडरस्टँडिंग अँड अझ्युमिंग इंटेन्शन ऑफ द अदर्स ॲज अ राईट. म्हणजे ह्या गोष्टी, म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं, प्रोग्राम म्हणजे काय, तर डिझायर फुलफिल करण्याची जे काही प्रोसेस असते त्याला आपण प्रोग्राम म्हटलं. आणि प्रोग्राम ही कुठे लिहिला मी, हा RHS ला लिहिला. ह्या सगळ्या प्रोसेस आहे, कशाच्या प्रोसेस आहे, या डिझायर फुलफिल करण्याच्या प्रोसेस आहेत. आता नंतरची डायग्राम बघा, प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. आता याच्यावर मला तरी वाटते की 100% क्वेश्चन येण्याचे फार चान्सेस आहे, की एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. म्हणजे कोणत्याही एक्झाम मध्ये येऊ शकतो, युनिव्हर्सिटीच्या असू द्या किंवा इतर कोणत्याही एक्झाम. आता बघा, की डायग्राम आपण व्यवस्थित समजून घेऊ, की कारण की या डायग्राम म्हणजे जर क्वेश्चन आला तुम्हाला, व्हॉट इज एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन, तर विद्यार्थ्यांनी ही डायग्राम काढणं एक्सपेक्टेडच आहे. म्हणजे ही डायग्राम त्या विद्यार्थ्यांनी काढायचीच आहे एक्झाम मध्ये. आता इथं मी काय लिहिलं, व्हॉट एव्हर इज द इज स्टेटेड, व्हॉट एव्हर इज स्टेटेड इज अ proposal, verify it on your own right. Do not assume it to be true or false. म्हणजे मनानच ते खरं आहे का, किंवा कोणा सांगितलं म्हणून फॉल्स आहे का, असं करू नका. तर याच्यावर काय लिहिलं, की व्हेरीफाय इट ऑन युअर ओन राईट. म्हणजे तुम्ही स्वतःवर व्हेरीफाय करा. म्हणजे कोण सांगितलं ट्रू आहे किंवा कोण सांगितलं फॉल्स आहे, असा विश्वास न ठेवता, व्हॉट एव्हर इज स्टेटेड इज अ प्रपोजल. म्हणजे जे काही सांगितलेलं आहे त्याला आपण प्रपोजल, साधी एक एक्झाम, मी हे सांगतो तुम्हाला की प्रपोजल कशाला म्हणायचं आहे. थोडस समोर स्लाइड घेतो, आता बघा इथं, इथं लिहितो मी, प्रपोजल इज अ सजेशन ऑर स्टेटमेंट गिवन फॉर सेल्फ व्हेरिफिकेशन. म्हणजे एखादं सजेशन असेल किंवा स्टेटमेंट आहे, ते कशासाठी, सेल्फ व्हेरिफिकेशनला जर दिलं तर त्याला आपण प्रपोजल म्हणायचं. नॉट टू बी ऍक्सेप्टेड ब्लाइंडली, म्हणजे असंच ब्लाइंडली कोणी सांगितलं किंवा काहीतरी अफवा आहे किंवा या बेसवर ते ऍक्सेप्ट करायचं नाही. नंतर लिहिलं आपण, बट इट टेस्टेड अँड व्हेरीफाईड बाय each person through their own natural acceptance and experiential validation. आता डायग्रामवर येतो मी.
हे बघा, प्रपोजल म्हणजे काय? प्रपोजल इज द सजेशन ऑर स्टेटमेंट गिवन फॉर द सेल्फ व्हेरिफिकेशन. सेल्फ व्हेरिफिकेशनला एखादं स्टेटमेंट किंवा एखादं सजेशन जर दिलं तर त्याला आपण प्रपोजल म्हटलं. आता डायग्रामवर येऊ. हा, आता पहिलं आहे प्रपोजल. प्रपोजल म्हणजे काय? स्टेटमेंट ऑर किंवा एखादं टास्क किंवा आपण त्याला काय म्हटलेलं आहे? इथं बघा, सजेशन ऑर स्टेटमेंट गिवन फॉर सेल्फ व्हेरिफिकेशन. एखादं सजेशन असेल, एखादं स्टेटमेंट असेल, कशासाठी दिलं तर सेल्फ व्हेरिफिकेशन, म्हणजे कोण सांगितलं म्हणून ब्लाइंडली ऍक्सेप्ट करायचं का तर नाही. तर आता हे कळलं आपल्याला, प्रपोजल इज अ स्टेटमेंट ऑर सजेशन दॅट इज गिवन फॉर सेल्फ व्हेरिफिकेशन, त्याला आपण प्रपोजल म्हटलं. आता इथं एक मी साधं एक प्रपोजल घेतो, म्हणजे आपल्याला डायग्राम क्लिअर होईल. हा, इथं लिहितो मी एक हॅपीनेस. हे एक प्रपोजल किंवा सजेशन, हॅपी लिहितो किंवा हॅपीनेस, हॅपीनेस हे एक मी प्रपोजल घेतलं. कळेल ना, हे हॅपीनेस लिहिलं मी. हा, एक प्रपोजल घेतलं. प्रपोजल म्हणजे काय? स्टेटमेंट ऑर त्याला काय म्हणू, सजेशन फॉर सेल्फ व्हेरिफिकेशन. आता इथं हे कळलं ना सगळ्यांना, प्रपोजल कशाला म्हणायचं? प्रपोजल म्हणजे स्टेटमेंट ऑर सजेशन फॉर सेल्फ व्हेरिफिकेशन. सेल्फ व्हेरिफिकेशन महत्वाचं आहे, नाहीतर कोण सांगितलं, कोण काहीतरी अफवेअर आलं किंवा काहीतरी सांगितलं म्हणून ते तसं नाही. तर सेल्फ व्हेरिफिकेशन महत्वाचं आहे. प्रपोजलची डेफिनेशन लक्षात येईल. प्रपोजल म्हणजेच काय? स्टेटमेंट ऑर सजेशन फॉर द सेल्फ व्हेरिफिकेशन. आता स्टेटमेंट ऑर सजेशन फॉर द सेल्फ व्हेरिफिकेशन मी काय कन्सिडर केलं? हॅपीनेस. हे स्टेटमेंट किंवा हे सजेशन झालं कशासाठी? सेल्फ व्हेरिफिकेशनसाठी. हे लक्षात घ्या. नाहीतर सर तुम्ही हॅपीनेस का लिहिले? तर हॅपीनेस म्हणजेच इथं प्रपोजल झालेला आहे. प्रपोजल म्हणजे काय? स्टेटमेंट किंवा सजेशन फॉर सेल्फ व्हेरिफिकेशन. तर ते प्रपोजल मी इथं हॅपीनेस कन्सिडर केलं. हे लक्षात घ्या. आता इकडे येऊ आपण. त्याच्यामध्ये दोन पार्ट दिसते का तुम्हाला? हे ग्रीन कलरचा, व्हेरीफाय इट ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल ॲक्सेप्टन्स. ठीक आहे. आता इकडे हे प्रपोजल जे होतं, आता मी इथं कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल, आता स्वतःने सगळ्यांनी स्वतः, फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला सेल्फ व्हेरीफाय करायचं आहे तर लगेच स्वतःला प्रश्न विचार, व्हेरीफाय इट ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल ॲक्सेप्टन्स. स्वतःलाच प्रश्न विचारायला की हॅपीनेस इज नॅचरली ॲक्सेप्टेबल फॉर मी. जर तुमचं आन्सर येस असेल, येस येत असेल तर लगेच ॲक्सेप्ट करायचं. बघा, सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय? स्वतःला प्रश्न विचारा की आपल्याला हॅपीनेस नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का? तर हो, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला हॅपीनेस हा नॅचरल, असं कोणी जगात सापडणार नाही की त्याला हॅपीनेस पाहिजेत नाही. म्हणजे व्हेरीफाय इट ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल ऍक्सेप्टन्स, म्हणजे इथं स्वतःलाच क्वेश्चन विचारायचा विचारायचा आपण. फॉर एक्झाम्पल, इथं मी समोर येतो थोडस. आता नॅचरल ऍक्सेप्टन्स हे बघितलं आपण डेफिनेशन. इथं बघू. आता इथं बघा, मी जो काही प्रपोजल घेतला तो काय सांगितला मी? आय वॉन्ट टू बी हॅपी किंवा हॅपीनेस हे प्रपोजल कन्सिडर. टेस्ट युअर नॅचरल ऍक्सेप्ट, आस्क युअर सेल्फ, डू आय वॉन्ट टू बी हॅपी ऑर अनहॅपी? युअर इनर व्हॉइस नॅचरल ऍक्सेप्टन्स सेज हॅपी इन्स्टंटली अँड ऑलवेज. म्हणजे लगेच तुमचा काय इनर व्हॉइस किंवा आतला आवाज काय सांगणार आहे की बाबा येस, आय वॉन्ट नॅचरल ऍक्सेप्टन्स, आय वॉन्ट हॅपीनेस, लगेच आन्सर येईल ना. हा, तर आता डायग्रामवर येऊ आपण. बघा, व्हेरीफाय ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल ॲक्सेप्टन्स. जसं आपण हॅपीनेस जे काही प्रपोजल असं लगेच स्वतःला क्वेश्चन विचारायचा. आय वॉन्ट, डज आय वॉन्ट द हॅपीनेस, लगेच आपला इनर व्हॉइस सांगेल किंवा नाही, येस आय वॉन्ट द हॅपीनेस, लगेच ते ॲक्सेप्ट करायचं. आता हे कळलं आपल्याला, व्हेरीफाय ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल ॲक्सेप्टन्स. ते पण सांगितलं तुम्हाला की जगातला कोणत्याही व्यक्ती हॅपीनेस ही गोष्ट सगळ्यांनाच, म्हणजे तो नॅचरली ॲक्सेप्ट करेलच. म्हणजे जरी मी स्वतःला विचारलं की इफ आय वॉन्ट द हॅपीनेस, येस आय वॉन्ट द आय वॉन्ट हॅपीनेस. किंवा कोणत्याही विद्यार्थ्यांनी स्वतःला जर विचारलं की मला हॅपीनेस पाहिजे का, तर त्याचं नॅचरली ॲक्सेप्टन्स उत्तर काय? येस आय वॉन्ट द हॅपीनेस असंच येईल. म्हणजे इथं जे काय लिहिलं, व्हेरीफाय इट ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल, लगेच व्हेरीफाय करायचं. आता इकडे येऊ आपण. तिसरे इकडे आता इथं येतो मी, या स्टेजला येतो. म्हणजे पहिले प्रपोजल झालं आपलं, व्हेरीफाय करून झालं. आता एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन. आता हॅपीनेस, आता आपण नॅचरली ऍक्सेप्ट केलं की हॅपीनेस. आता एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन काय असेल? जर हॅपीनेस असेल तर तो माणूस फुलफिलमेंट किंवा काम किंवा शांत ह्या स्टेज स्वतःला तो अनुभवेल.
आता एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन म्हणजे काय? रिअलमध्ये तसं अनुभवणे. जर हॅपीनेस असेल तर तो फुलफिल किंवा समाधानी किंवा तो हॅपी किंवा काम म्हणजे शांत ही स्टेज त्याला स्वतःलाच अनुभवता येते ना, म्हणजे त्याला आपण एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन म्हटलं. म्हणजे एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन आपण इथे एक बघा आता एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन इथं थोडंसं मी क्लिअर करतो म्हणजे सगळ्यांना कळेल. Experiential validation means testing a proposal in real life situation, also live according to it, and observe whether it is harmony with human being and rest of the nature. फॉर एक्झाम्पल आपण जे काय आता जे हॅपीनेस काय होतं आपलं प्रपोजल होतं इथं बघा त्याचं एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन कसं येईल. When we are happy, observe, do you feel at peace, calm and fulfilled? Yes, confirm the proposal. म्हणजे जर हॅपीनेस जर आपण नॅचरली ॲक्सेप्टन्स केलं, तर एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन काय येईल त्याचं? वी आर हॅपी. ऑब्झर्व स्वतःलाच ऑब्झर्व करायचं. डू यू फील ॲट पीस, काम, फुलफिल्ड ह्या गोष्टी आपण फुलफिल म्हणजे फील करत आहोत का? जर येस असेल तर कन्फर्म द प्रपोजल. आता एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन म्हणजे काय? मीन्स टेस्टिंग द प्रपोजल इन रिअल लाईफ सिच्युएशन अँड ऑल्सो लिव्ह अकॉर्डिंग टू इट अँड ऑब्झर्व वेदर इट लीड्स हार्मोनी विदिन द ह्युमन बिंग अँड रेस्ट ऑफ द नेचर. जसं आता इथं डायग्रामवर आहे तुम्ही. हं. आता हे आपण जे काय प्रपोजल म्हणजे कोणतं हॅपीनेस हे स्वतःवर टेस्ट केलं. टेस्ट करताना आपण काय-काय स्वतःवर टेस्ट केलं, की हॅपी असला पाहिजे म्हणजे फुलफिल, काम आणि ह्या गोष्टी त्याला जर स्वतः असं म्हणजे फील वाटत असतील, तर त्याला आपण एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन म्हटलं. आता लाईव्ह अकॉर्डिंग टू इट म्हणजे जे काही आपण फुलफिलमेंट किंवा हॅपी किंवा ज्याला आपण म्हणू ह्या जे काही आपण एक्सपिरियन्शियली स्वतःवर जे काही म्हणजे प्रॅक्टिकली अनुभवत आहे. आता त्यालाच म्हणायचं काय लिव्ह अकॉर्डिंग टू इट म्हणजे आता बघा लिव्ह अकॉर्डिंग टू इट म्हणजे 1 मिनिट मी थोडंसं मागे समोरून जातो. हं. आता लिव्ह अकॉर्डिंग टू इट म्हणजे काय? डू यू फील ॲट पीस, काम अँड फुलफिल? आता जर आपल्याला म्हणजे हे फील होत असेल तर तसंच आपण वागायचं आहे. तर त्याला म्हणायचं लिव्ह अकॉर्डिंग टू इट. बघा आता हां, इथं लिव्ह अकॉर्डिंग टू इट म्हणजे काय? जे काही आपण एक्सपिरियन्शियली जे काही स्वतःला अनुभवत आहे, तर त्याच्यानुसार आपण आपलं जे काही लिव्हिंग आहे ते त्याच्यानुसारच असलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये मी 2 पार्ट इथे दिलेले दिसतात. इथं बघा एक लिव्हिंग अकॉर्डिंग टू इट त्याच्यामध्ये टू ए आणि टू बी 2 पार्ट दिलेले आहे. टू ए मध्ये बिहेवियर विथ द ह्युमन बीइंग आणि वर्क विथ द रेस्ट ऑफ नेचर. आता बघा बिहेवियर विथ ह्युमन बीइंग आणि वर्क विथ द रेस्ट ऑफ नेचर. आता इथं मी 2 डोमेन काढतो. डोमेन म्हणजेच काय फील्ड. आता जो काही बिहेवियर विथ ह्युमन बीइंग म्हणजे हे जो काय तर इथं डोमेन कोणता असेल? ह्युमन टू ह्युमन. एच लिहितो मी फक्त एच टू एच म्हणजे हा डोमेन कोणता आहे? ह्युमन टू ह्युमन म्हणजे फक्त मी एच टू एच लिहिलं. नंतर हा बघा वर्क विथ द रेस्ट ऑफ नेचर म्हणजे इथं डोमेन कोणता असेल? ह्युमन टू नेचर. हे लक्षात येतील 2 गोष्टी. बघा आता बिहेवियर विथ ह्युमन टू ह्युमन म्हणजे काय? ह्युमन टू ह्युमन डोमेन आणि इथं जो काय लिहिला मी तर ह्युमन टू नेचर डोमेन वर्क विथ द रेस्ट ऑफ नेचर. रेस्ट ऑफ नेचर म्हणजेच काय? की अदर दॅन ह्युमन एंटिटी जे काही गोष्टी असतील ते निसर्गातल्या सगळ्या त्या रेस्ट ऑफ नेचरमध्ये आपण कन्सिडर करतो. आता इथं एक लिहिलेलं आहे म्युच्युअल हॅपीनेस आणि इथं लिहिलेलं आहे म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. ठीक आहे. हे 2 डोमेन कळले. आता त्या 2 डोमेनचं मी एक्झाम्पल पुढच्या स्लाईड फक्त इथं जेव्हा तुम्ही डायग्राम थोडी स्वतःच्या डोळ्यापुढे ठेवायची आहे. म्हणजे आता इथं बघा लाईव्ह अकॉर्डिंग टू इटमध्ये 2 गोष्टी बघितल्या आपण टू ए आणि टू बी. टू ए मध्ये ह्युमन टू ह्युमन डोमेन होतं म्हणजे बिहेवियर विथ ह्युमन बीइंग आणि त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे की म्युच्युअल हॅपीनेस असली पाहिजे. नंतर वर्क विथ द रेस्ट ऑफ नेचर म्हणजे काय लिहिलं आपण? ह्युमन टू नेचर डोमेन आणि त्याच्यामध्ये म्युच्युअल प्रॉस्पेरिटी असली पाहिजे. ह्या 2 गोष्टी इथं आपल्याला कळल्या. आता त्याचं एक मी साधं एक्झाम्पल पुढच्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. हां, या इथं. आता बघा म्युच्युअल प्रॉस्पेरिटी त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ह्युमन टू नेचर डोमेन आणि
म्युच्युअल हॅपीनेसमध्ये ज्या डायग्राम आपण मागची बघितली ना, त्यामध्ये बघितलं तर ह्युमन टू ह्युमन डोमेन. आता हे समजून घेऊ आपण. इथं लिहिलं मी रिलेशनशिप, ह्युमन ऍक्शन, नेचर रिस्पॉन्स आणि रिझल्ट. आता बघा इथं काय करायचं आहे आपल्याला, ह्युमन टू नेचर डोमेन. फॉर एक्झाम्पल फार्मर काय झाला ह्युमन, सॉइल काय झालं नेचर, म्हणजे आपण. आता बघा ह्युमन रिॲक्शन, यूज ऑर्गॅनिक मेथड, नोरिश सॉइल लाईफ. आता एक शेतकरी आहे किंवा फार्मर आहे, त्यांना जर ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय मेथड, म्हणजे त्याच्यामध्ये जर शेतात त्याने शेणखत टाकले किंवा जे काही नैसर्गिक गोष्टी आहेत ते जर केला, म्हणजे विदाऊट रासायनिक खत त्यानं जर शेती केली, तर नोरिश द सॉइल लाईफ म्हणजे सॉइलची फर्टिलिटी वाढणार, एवढं तरी आपल्याला इथपर्यंत कळणार. आता बघा त्या यूज ऑर्गॅनिक मेथड, म्हणजे ऑर्गॅनिक मेथडमध्ये शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा नॅचरली ज्या काही गोष्टी, म्हणजे त्यानं काय केलं की विदाऊट केमिकल फर्टिलायझर जे काही शेती करत आहे तो, तर न्यूरिश द सॉइल लाईफ, म्हणजे सॉइल लाईफ म्हणजे काय, तर सॉइलची फर्टिलिटी वाढणार ना ऑब्विसली. मग तुम्ही म्हणाल केमिकल न वाढते का, केमिकल नाही वाढते पण ती धोकादायक आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, तसं एक्सपेक्टेड नाही UHA मध्ये बाबा. मग केमिकलनं जरी फर्टिलिटी वाढते पण ती टेम्पररी आहे, कारण की काही दिवसानंतर त्या सॉईलचं जे काही फर्टिलिटी रेट आहे तो कमी होताना आपल्याला दिसतो. म्हणजे नाहीतर तो मसाला जर मग केमिकल मेथड नाही सुद्धा, तर तसा अर्थ घ्यायचा नाही. तर आपण यूज ऑफ ऑर्गॅनिक मेथड, ऑर्गॅनिक मेथड ही काय सस्टेनेबल सोल्युशन आहे त्या सॉईलचं. नाही तर मग केमिकल जर वापरले तर त्याची वाढते पण ते काही दिवसाने त्या सॉईलचा वाटोळा होते किंवा त्या सॉईलची फर्टिलिटी रेट कमी होते. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी काय केलं इथं, यूज ऑफ ऑर्गॅनिक मेथड म्हणजे काय, त्यांनी जे ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धत म्हणजे काय शेणखत असतील, कंपोस्ट खत असतील ते वापरून सॉईलला दिल्यानंतर त्या सॉईलची फर्टिलिटी ऑब्व्हियसली वाढणार. आता त्या सॉईलचा काय रिस्पॉन्स आहे, प्रोड्यूस हेल्थी क्रॉप्स, रिटेन फर्टिलिटी. आणि त्याच्या बदल्यात तो शेतकऱ्याला ती सॉईल काय देणार, तर हेल्थी क्रॉप्स किंवा जे आपण म्हणतो ना सेंद्रिय जे काय भाजीपाला असते बघा, त्याची किंमत जास्त असते. जे रासायनिक जो भाजीपाला आहे त्याच्या, म्हणजे काय झालं की जर त्यांनी ऑर्गॅनिक मेथड वापरली तर त्या जे काय फ्रुट्स किंवा क्रॉप्स किंवा भाजीपाला असेल तर त्याची क्वालिटी ऑब्विसली चांगली असणार आणि त्याचा जे काही हे आहे म्हणजे किंमत सुद्धा जास्त असणार. शेतकऱ्यांनी काय दिलं बघा त्याला, शेतकऱ्यांनी काय दिलं की त्या सॉईलला ऑर्गॅनिक किंवा हे शेणखत वगैरे वापरले, म्हणजे सॉईलची फर्टिलिटी वाढली. त्या बदल्यात सॉईलनं काय दिली, तर त्याला चांगल्या क्वालिटीचा क्रॉप्स किंवा भाजीपाला फळे हे त्या शेतकऱ्याला त्या सॉईलने दिले. म्हणजे इथं दोघांची प्रॉस्पेरिटी झालेली आहे. जे आपण म्युच्युअल प्रॉस्पेरिटी म्हणलं, म्हणजे त्या शेतकऱ्याला फायदा झाला, त्या सॉईललाही फायदा झाला, दोघांसाठी विन विन सिच्युएशन झाली. तर त्या तिथं म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. आता दुसरं जे डोमेन असते त्याला बघितलं आपण ह्युमन टू ह्युमन डोमेन. इथं फॉर एक्झाम्पल ह्युमन टू ह्युमन, मी साधा एक्झाम्पल घेतलं टीचर आणि स्टुडंट, म्युच्युअल हॅपीनेस कसा. फॉर एक्झाम्पल सध्या मी UHV शिकत आहे. सपोज आय एम टीचिंग UHV टू द स्टुडंट. ही विल बिकम हॅपी व्हेन ही अंडरस्टूड द सब्जेक्ट. आय विल ऑल्सो हॅपी व्हेन समवन लिसनिंग टू मी केअरफुली. आता इथं बघा दोघांना काय फायदा आहे. फॉर एक्झाम्पल मी सध्या UHV हा सब्जेक्ट शिकवत आहे, तर त्या विद्यार्थ्याला जर लेक्चर आवडेल तर त्याला तो वेगळा आनंद मिळेल. आणि मी त्या म्हणजे तो समाधानी होईल. त्या विद्यार्थ्याला जर लेक्चर आवडले तर त्याला इंटरेस्ट क्रिएट होईल आणि म्हणजे त्याला एक आनंद, एक एक प्रकारचा आनंदच मिळेल. आता मी त्याला जे काही ज्ञान दिलं किंवा शिकवत आहे, तर त्याचा त्याला फायदा होतो याचा, म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला कुणाला तरी फायदा होतो याचा आनंद मला सुद्धा मिळत आहे. म्हणजे दोघांसाठी ही विन विन सिच्युएशन असणं, तर त्याला म्युच्युअल हॅपीनेस म्हणलं. शिकवल्यामुळे मला आनंद झाला, ज्ञान घेतल्यामुळे त्या स्टुडंटला आनंद झाला. हे दोघांसाठी म्युच्युअल हॅपीनेस आहे. तर याला आपण म्युच्युअल हॅपीनेस असं म्हटलं. नंतर आता थोडंसं मी फास्ट घेतो. कम्पेअर वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी. आता वेल्थ आणि प्रॉस्पेरिटीमध्ये काय फरक असते बघू. थोडं फिजिकल पोझिशन ऑर मटेरियल रिसोर्सेस त्याला आपण वेल्थ म्हटलं. द प्रॉस्पेरिटी म्हणजे काय, द फिलिंग ऑफ हॅव्हिंग इनफ फिजिकल रिसोर्सेस ऑर फॅसिलिटी कॉल्ड ॲज अ प्रॉस्पेरिटी. आता हा इनफ शब्द महत्वाचा आहे. इनफ म्हणजे काय, नॉट मोर दॅन अँड नॉट लेस दॅन. जर मोर दॅन असेल तर त्या इनफचं कन्व्हर्जन ग्रीडमध्ये होतं. ग्रीड हे धोकादायक असते. नंतर नेचर कसं, एक्सटर्नल, टँजिबल, मेजरेबल, म्हणजे आपण स्पर्श करू शकतो, मेजर करू शकतो. हे काय इंटरनल ऑर मेंटल स्टेट ऑर फिलिंग. आता बघा टाईप, द ऑब्जेक्ट काय असू शकते, मनी, प्रॉस्पेरिटी, व्हेकल, एक्सेट्रा.
थिंक राईट युटिलायझेशन अँड नर्चरिंग मे ऑर मे नॉट बी. वेल्थमध्ये हे राईट युटिलायझेशन किंवा नर्चरिंग ऑफ अदर हे असू शकते किंवा असू शकत नाही. याच्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे. फिलिंग ऑफ सफिशियन्सी अँड कंटेनमेंट अँड थिंग राईट युटिलायझेशन अँड नर्चरिंग अदर. इथं दुसऱ्याचं पोषण करणं किंवा राईट युटिलायझेशन ह्या गोष्टी असतातच. इथं तसं नाही. मे ऑर मे नॉट बी म्हणजे इथं दुसऱ्याचं पोषण होईल का कधी कधी शोषण सुद्धा होऊ शकते. म्हणून त्याला म्हणजे प्रॉस्पेरिटी ही वेल्थपेक्षा थोडीशी स्ट्रॉंग असते. म्हणजे याच्यामध्ये कंटेंटमेंट, सफिशियन्सी अँड थिंग राईट युटिलायझेशन अँड नर्चरिंग अदर, हे नर्चरिंग अदर हे 100% याच्यामध्ये असतेच. याची कंटिन्यू टेम्पररी नीड रिअपिअर म्हणजे कंटिन्यूस असते. वन्स इन्सुअर गिव्स द लास्टिंग सॅटिस्फॅक्शन. ह्या बाकीच्या सहज गोष्टी लक्षात राहील. त्याच्यामुळे हे मी काही स्लाईड जास्त वाचणार. हे 4-5 पॉईंट. नंतर डिपेंडन्सी डिपेंड्स ऑन एक्सटर्नल फॅक्टर, डिपेंड्स ऑन राईट अंडरस्टँडिंग अँड प्रॉपर इव्हॅल्युएशन. याचा गोल काय होता? मेन फुलफिल द फिजिकल नीड्स. याचा गोल होता डिझायर द स्टेट ऑफ वेल बिईंग. नंतर फॉर एक्झाम्पल ओइंग 10 लाख, अ बिग हाऊस, अ कार. याच्यामध्ये फिलिंग कशा? आय हॅव इनफ फॉर माय सेल्फ अँड माय फॅमिली. म्हणजे इथं सफिशियन्सी किंवा इनफ ह्या गोष्टीले महत्व आहे. इथं तसं नाही. वेल्थमध्ये इनफ हा शब्द नाही. वेल्थचं रूपांतर ग्रीडमध्ये लगेच होऊ शकते. अकुमुलेशन डज नॉट गॅरंटी फुलफिलमेंट. म्हणजे कितके वेल्थ जरी आपण जमा केली तर अशी समाधानाची काही गॅरंटी देऊ शकत नाही. राईट अंडरस्टँडिंग इन्सो द ट्रू फुलफिलमेंट. पण इथं ट्रू फुलफिलमेंट असू शकतो. म्हणजे जर आला एक्झाममध्ये क्वेश्चन वेल्थ अँड कम्पेअर वेल्थ अँड प्रॉस्पेरिटी, तसं 4-5 पॉईंट सहज सगळ्या विद्यार्थ्यांना लिहिता येतील. नंतरची स्लाइड, ऍक्सेप्टन्स वर्सेस नॅचरल ऍक्सेप्टन्स काय असते बघा. ऍस्पेक्ट, ऍक्सेप्टन्स आणि नॅचरल ऍक्सेप्टन्स मध्ये काय डिफरन्स आहे? डेफिनेशन, ॲग्रिंग टू समवन बिकॉज ऑफ सोसायटी कल्चर अँड हॅबिट ऑर प्रेशर. आता नॅचरल ऍक्सेप्टन्स काय म्हणजे इथं जे काय डेफिनेशन लिहिली हे सगळे एक्सटर्नल फॅक्टर आहेत जे इन्फ्लुअन्स करणारे. इथं इनर व्हॉइस ऑर फिलिंग दॅट टेल्स अस व्हॉट इज राईट ऑर रॉंग विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. म्हणजे इथं कुठल्याही म्हणजे जिथं इथं कसे आहेत एक्सटर्नल इन्फ्लुअन्स आहेत ना, म्हणजे सोसायटी असेल, कल्चर असेल, हॅबिट्स, प्रेशर. पण इथं विदाउट एक्सटर्नल इन्फ्लुअन्स आहे. आता बेस ऑन लाईक ऑर डिसलाईक म्हणजे ऍक्सेप्ट असेल लाईक. पण इथं कसं असते की बेस ऑन ऑलवेज लाईक, कारण की हे विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स आहे त्याच्यामुळे ते लाईकच, बेस ऑन लाईकच ना. हे एक्सटर्नल फोर्स आहेत ना त्याच्यामुळे लाईक किंवा डिसलाईक काही असू शकते. नंतर स्टॅबिलिटी, टेम्पररी ऑर चेंजिंग बेस ऑन द सिच्युएशन. कारण की इथं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे की एक्सटर्नल इन्फ्लुअन्स आहे. सोसायटी असेल, कल्चर असेल, हॅबिट असेल, प्रेशर असेल. इथं स्टेबल अँड कॉन्स्टंट ओव्हर टाईम, कारण की हा इनर व्हॉइस आहे. नंतर डिपेंडन्सी डिपेंड्स ऑन एज्युकेशन, बिलीफ्स अँड ओपिनियन. इथं डिपेंडेंट ऑन बिलीफ ऑर डिपेंडंट ऑफ बिलीफ ऑर एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. इथं हे विदाउट एक्सटर्नल इन्फ्लुअन्स पाहिजे शब्द हा. इथं याच्या अगोदर विदाउट इंडिपेंड, हां सॉरी, हां इंडिपेंडंट लिहिलं ना आपण म्हणजे ते गरज नाही आता. हां, इंडिपेंडंट ऑफ बिलीफ ऑर एक्सटर्नल इन्फ्लुअन्स म्हणजे ते स्वतंत्र आहे एक्सटर्नल इन्फ्लुअन्सपेक्षा. म्हणजे काय झालं की आपण विदाऊट त्याचा म्हणू शकतो की विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स. नंतर व्हॅलिडेशन, मे ऑर मे नॉट बी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड, ऑलवेज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. नंतर एक्झाम्पल, ॲक्सेप्टिंग कॉम्पिटिशन बिकॉज ऑफ सोसायटी प्रोमोट इट, हे ऍक्सेप्टन्स असू शकते. नंतर नॅचरली ऍक्सेप्टन्स काय असते? कोऑपरेशन ॲज बिंग ॲज इट ब्रिंग्स हार्मोनी. नंतर इफेक्ट बघायचा, मे लीड्स द कन्फ्युजन, कॉम्प्लिट्स ऑर कॉम्प्रोमाइज. मे लीड्स पीस, क्लॅरिटी, हार्मोनी अँड सेल्फ कॉन्फिडन्स. आता काय झालेलं आहे की एक्सटर्नल इन्फ्लुअन्स असल्यामुळे काय होऊ शकते की म्हणजे एक्सटर्नल इन्फ्लुअन्स आहे म्हणजे ते काय नेहमीच खऱ्याच गोष्टी असतील का? तर नाही. त्याच्यामुळे कन्फ्युजन असू शकते, म्हणजे खऱ्या असू शकतात, खोट्या असू शकतात किंवा अर्धवट गोष्टी असू शकतात. त्याच्यामुळे कन्फ्युजन, कॉम्प्लीट किंवा कम्प्रोमाइज असू शकते. याच्यामध्ये काय आहे? स्वतःचा इनर व्हॉइस आहे आणि विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स आहे. त्याच्यामुळे लीड्स टू पीस, क्लॅरिटी, हार्मोनी अँड सेल्फ कॉन्फिडन्स. कारण की हे दुसरा इथं आपला स्वतःचा इनर व्हॉइस आहे विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स असल्यामुळे ते लीड्स टू पीस, क्लॅरिटी, हार्मोनी अँड सेल्फ कॉन्फिडन्स या गोष्टी तिथं येणार. कॅरेक्टरिस्टिक ऑफ राईट अंडरस्टँडिंगच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक आहे? आता एक डायग्राम दाखवली मी ते राईट अंडरस्टँडिंग.
याच्यामध्ये कोणत्या टेस्ट, असुरन्स, सॅटिस्फॅक्शन, युनिव्हर्सॅलिटी. नंतर चौथी कॅरेक्टरिस्टिक अप्लाइज टू ऑल, म्हणजे टाइम, स्पेस अँड इंडिव्हिज्युअल. आता त्याचं एक एक शॉर्टकटमध्ये थोडंसं एक्सप्लेनेशन बघू आपण. आता असुरन्स, असुरन्स म्हणजे काय? खात्री किंवा गॅरंटी. इनर कॉन्फिडन्स इज व्हॉट इज राईट, कारण की नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय सांगितलं आपण, विच इज विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स किंवा इनर व्हॉइस. त्याच्यामुळे इनर कॉन्फिडन्स व्हॉट इज राईट, नो कन्फ्युजन ऑर डाऊट इन डिसिजन मेकिंग, कारण की तो स्वतःचा आपला इनर व्हॉइस आहे ना आणि तो विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स आहे, त्याच्यामुळे तो ॲस्युरन्स असणार. नंतर दुसरं मी इकडे वाचतो, universality. Values and understanding are true for all, regardless place, time or culture, based on natural acceptance, not blind belief. आता म्हणजे काय, ऍप्लिकेबल टू ऑल ह्युमन बिईंग, प्रोमोटिंग इक्वॅलिटी अँड युनिटी. म्हणजे युनिव्हर्सॅलिटी म्हणजेच काय, अप्लिकेबल टू ऑल ह्युमन बिईंग, म्हणजे ते कोणत्याही देशात असू द्या, कुठेही असू द्या, म्हणून त्याला आपण युनिव्हर्सॅलिटी म्हटलं. सॅटिस्फॅक्शन, ब्रिंग कंटिन्युअस इनर हॅपीनेस अँड कंटेनमेंट, कारण की तो आपला स्वतःचा आतला आवाज आहे, म्हणजे इनर व्हॉइस आहे आणि तो विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स आहे, त्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन मिळणार. हार्मोनी इन द सेल्फ, अलाइनमेंट, डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन, रिझल्ट इन पीस अँड कॉन्फिडन्स विथ इट, कारण की इथं सुद्धा एक्सटर्नल इन्फ्लुअन्स नसल्यामुळे हार्मोनी इन द सेल्फ मेंटेन करणं सहज शक्य आहे. राईट इव्हॅल्युएशन इन रिलेशनशिप, प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ व्हॅल्यूज लाईक ट्रस्ट, रिस्पेक्ट, अफेक्शन, enables mutual happiness and strong bonds. नंतर coexistence with nature, realizing mutual dependence and harmony with the rest of nature leads to sustainable and responsible living. म्हणजे ह्या सगळ्या कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात, असुरन्स असेल, युनिव्हर्सॅलिटी असेल, सॅटिस्फॅक्शन असेल, हार्मोनी इन द सेल्फ असेल, राईट इव्हॅल्युएशन इन द रिलेशनशिप आणि कोएक्झिस्टन्स विथ नेचर. जर क्वेश्चन जर आला युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये की एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ राईट अंडरस्टँडिंग, तर सहज लिहिता येतील. कोणत्या? पहिली असुरन्स, युनिव्हर्सॅलिटी, सॅटिस्फॅक्शन, हार्मोनी इन द सेल्फ, राईट इव्हॅल्युएशन इन द रिलेशनशिप, कोएक्झिस्टन्स विथ द नेचर. आता जे काही सही कॅरेक्टरिस्टिक आपण बघितल्या, तर हे कशामुळे पॉसिबल झाल्या, की तिथं कुठलाही हा इनर फिलिंग आहे किंवा इनर व्हॉइस आहे आणि विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सहज पॉसिबल झालेल्या आहेत. म्हणजे असुरन्स असेल, युनिव्हर्सॅलिटी असेल, सॅटिस्फॅक्शन असेल, हार्मोनी इन द सेल्फ असेल, राईट इव्हॅल्युएशन इन रिलेशनशिप असेल, कोएक्झिस्टन्स विथ नेचर असेल. नंतर बघा, इथं अंडरस्टँडिंग वर्सेस राईट अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग वर्सेस राईट अंडरस्टँडिंग हे काय असते. आता बऱ्याचदा आपण अंडरस्टँडिंग आणि राईट अंडरस्टँडिंग हे समजून न घेता सेमच समजतो, पण त्याच्यामध्ये स्लाइट डिफरन्स आहे. अंडरस्टँडिंग बेसिक, बिलीफ, ओपिनियन, अजम्पशन हे अंडरस्टँडिंग असू शकते. राईट अंडरस्टँडिंग हे नेहमी नॅचरली ॲक्सेप्टन्स आणि एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशनवरच असते. फॉर एक्झाम्पल, एक आपण बघा ते सेल्फ एक्सप्लोरेशनची एक डायग्राम काढली होती, त्याच्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग मी खाली एकदा पुन्हा दाखवतो तुम्हाला. हां, इथं बघा, हे काय राईट अंडरस्टँडिंग आपण लिहिलं. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे काय असते, की व्हेरीफाय बेस ऑन नॅचरल असेप्टन्स आणि एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन. हे बघा, इथं मी याला डार्क करतो, याला डार्क करतो. ह्या दोन्ही कंडिशन फुलफिल असेल तरच त्याला राईट अंडरस्टँडिंग असं म्हणायचं. म्हणजे जे काय आपण तिकडे राईट अंडरस्टँडिंग लिहिलं ना, म्हणजे दोन क्रायटेरिया कोणते सॅटिस्फाय करणार आहे, नॅचरल ॲक्सेप्टन्स आणि एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन. जर दोन्ही क्रायटेरिया सॅटिस्फाय करत असेल तरच त्याला राईट अंडरस्टँडिंग म्हणायचं. हं. म्हणजे राईट अंडरस्टँडिंग म्हणजेच काय बघा, आपण मागच्या डायग्राममध्ये पण बघितलं, नॅचरल ॲक्सेप्टन्स प्लस एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन असेल तरच राईट आहे. ॲक्युरसी, मे बी करेक्ट, इनकरेक्ट ऑर पार्शियल, म्हणजे बरोबर असू शकते, चूक असू शकते, अर्धवट माहिती असू शकते. अंडरस्टँडिंग म्हणजे ऑलवेज करेक्ट अँड कम्प्लीट. नंतर युनिव्हर्सॅलिटी, व्हॅरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन, कारण की अंडरस्टँडिंग कशावर डिपेंड आहे, बिलीफ, ओपिनियन्स आणि अझम्पशन, म्हणजे या गोष्टीवर डिपेंड असल्यामुळे पर्सन टू पर्सन ऑब्व्हियसली व्हॅरीच होणार आहे ते. सेम फॉर ऑल ह्युमन बिंग, कारण की नॅचरली ॲक्सेप्टन्स आणि एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन बेसवर आहे. नंतर स्टॅबिलिटी याची टेम्पररी ऑर चेंजिंग, परमानंट अँड अनशेकेबल. अनशेकेबल म्हणजेच काय, कॉन्स्टंट. आता टेम्पररी आहे ऑर चेंजिंग कशामुळे, हे बिलीफ, ओपिनियन आणि अझम्पशन बेसवर आहे ना, त्याच्यामुळे असं स्युअरिटी किंवा परमानंटपणा येणारच नाही. रिझल्ट मे लीड टू कन्फ्युजन ऑर कॉन्फ्लिक्ट, कारण की कशावर बेसवर आहे, या बिलीफ
वर ओपिनियन किंवा अझम्पशन बेसवर असल्यामुळे हे मे लीड टू कन्फ्युजन और कॉम्प्लीट लीड्स टू क्लॅरिटी अँड हार्मोनी. कारण की नॅचरल ॲक्सेप्टन्स एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन या बेसवर असल्यामुळे नेहमीच लीड्स टू क्लॅरिटी अँड हार्मोनी असं असणार आहे. सोर्सेस याचे कोणते सुचू शकतात? एक्सटर्नल म्हणजे काय, टीचर, बुक, सोसायटी, मीडिया, सोशल मीडिया किंवा टी व्ही जे काय असेल. आणि इथं सोर्सेस कोणत्या? इंटरनल. कारण की सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय, इंटरनल म्हणजे काय, इनर व्हॉइस असल्यामुळे कन्फ्युजन किंवा जे काय आपण लिहिल्या गोष्टी ऑलवेज करेक्टच असणार. कारण की तो इनर व्हॉइस आहे आणि विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स असणार आहे. त्याच्यामुळे ते इंटरनल किंवा त्याला आपण इनर व्हॉइस म्हटलेलं आहे. इनर व्हॉइस म्हणजेच काय, इंटरनल म्हणजे तो आपला आवाज आहे आणि विदाऊट एनी एक्सटर्नल फोर्स किंवा विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुअन्स आहे. आता एक साधं एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल ऑफ अंडरस्टँडिंग अँड राइट अंडरस्टँडिंग सिच्युएशन. अंडरस्टँडिंग कशाला आणि राइट अंडरस्टँडिंग. फॉर एक्झाम्पल मनी. साधी अंडरस्टँडिंग, नुसतं अंडरस्टँडिंग. एक मनी आपण एक्झाम्पल घेतलं. आता बघा मनी. इफ आय अर्न मोर मनी आय विल बी परमनंटली हॅपी. हे नुसतं काय झालं? अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग मे बी करेक्ट, इनकरेक्ट और पार्शियली म्हणजे बरोबर असू शकते, चूक असू शकते किंवा अर्धवट माहितीची असू शकते. आता बघा, मनी कॅन फुलफिल द फिजिकल नीड्स बट हॅपीनेस कम फ्रॉम हार्मोनी विदिन माय सेल्फ. हे राईट अंडरस्टँडिंग झाली. हे काय झाले? हे नुसती अंडरस्टँडिंग. इफ आय अर्न मोर मनी आय विल बी परमनंटली हॅपी म्हणजे हे काय? आणि अंडरस्टँडिंग हे चूक, बरोबर किंवा अर्धवट असू शकते. राईट अंडरस्टँडिंग ही ऑलवेज करेक्टच असते. नंतर तसेच सेम एक्झाम्पल, ट्रस्ट असेल, सक्सेस असेल, नंतर पॅरेंटिंग, हे असे 3-4 म्हणजे एक 2 जरी एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवलं तरी एक्सप्लेन केलं तरी चालेल. त्याच्यानंतरचा. आता बेसिक ह्युमन अस्पायरेशन, डिझायर अँड देअर फुलफिलमेंट. आता अस्पायरेशन म्हणजे काय बघा, रेफर्स टू द इनेट अँड कंटिन्युअस डिझायर इन एव्हरी ह्युमन बिईंग टू लाईव्ह विथ. फॉर एक्झाम्पल बेसिक अस्पायरेशन कोणते आहे? कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी. जेव्हा जेव्हा सब्जेक्टमध्ये बेसिक ह्युमन अस्पायरेशन हा वर्ड येईल तेव्हा दोन वर्ड तुमच्या नजरेसमोर आले पाहिजे. कोणतं? कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी. आता हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी एक डेफिनेशन आपण बघू इथं. अ स्टेट ऑफ इनर पीस, कंटेंटमेंट अँड जॉय, त्याला आपण हॅपीनेस म्हटलं. प्रॉस्पेरिटी म्हणजे काय? द फिलिंग ऑफ हॅव्हिंग इनफ फिजिकल रिसोर्सेस अँड थिंग राईट युटिलायझेशन अँड नर्चरिंग अदर, तर त्याला आपण प्रॉस्पेरिटी असं म्हटलं. नंतर लेवल, रिलेटेड टू द सेल्फ माइंड कन्सियसनेस रिलेटेड टू बॉडी किंवा फिजिकल नीड्स. नंतर नेचर, नॉन मटेरियल, इमोशनल अँड मेंटल नेचर असते. याचं मटेरियल, फिजिकल आणि एक्सटर्नल नेचर असते. हाऊ इट अचीव? थ्रू द राईट अंडरस्टँडिंग अँड राईट रिलेशनशिप, थ्रू द राईट असेसमेंट अँड राईट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, तर ते प्रॉस्पेरिटी आपण अचीव करू शकतो. ड्युरेशन कॅन बी कंटिन्युअस अँड लाईफ लाँग. याचं काय असते? टेम्पररी अनलेस नीड्स आर राईटली अंडरस्टूड अँड फुलफिल. नंतर याच्यामध्ये एक्झाम्पल, लव्ह, ट्रस्ट, रिस्पेक्ट, हॉनेस्टी, फुलफिलमेंट. हे काय फिजिकल फॅसिलिटी आहेत ना, म्हणजे फूड येईल त्याच्यामध्ये, हाऊस येईल, क्लोथ्स येईल, मनी, टूल्स. नंतर रोल ऑफ लाईफ, नीड्स फॉर मेंटल अँड इमोशनल वेलबिंग, नीड्स फॉर फिजिकल कम्फर्ट अँड सिक्युरिटी. नंतर ट्रू हॅपीनेस इज अचीव इंटरनली नॉट फ्रॉम ऑब्जेक्ट. प्रॉस्पेरिटी मे हॅव्हिंग इनफ नॉट अनलिमिटेड अक्युमुलेशन. तर जर क्वेश्चन आला एक्झाममध्ये, कम्पेअर हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी, तर आपल्याला सहज 4-5 पॉईंट सहज लिहिता येतील. एवढंच याच्यामध्ये या लेक्चरमध्ये होतं. होप करतो की पूर्ण जरी नाही कळलं तरी बऱ्याच गोष्टी कळल्या असतील. थँक यू. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक यू.